पुण्यामध्ये सध्या अवकाळी पावसाचा हाहाकार पाहायला मिळतोय। अवकाळी पावसानं महिलेचा बळी घेतलाय। पावसाने एक झाड कोसळलं, दोघांना वाचवण्यात यश आलं, मात्र एका महिलेचा या दुर्घटनेमध्ये मृत्यू झालाय। रंजना गिरी असं मृत महिलेचं नाव आहे। मान्सूनपूर्व पावसानं सांगलीलाही झोडपलं। विटा, पळूस, भिलवडी, इस्लामपूर परिसरामध्ये पावसाचं थैमान पाहायला मिळालं। काढणीला आलेली पिकं खराब झाल्यानं बळीराजा आता चिंतेत आहे। पुण्यामध्ये अनेक ठिकाणी झाडं पडल्याच्या घटना घडल्या। पुण्यातील कोंढवा परिसरामध्ये वाहनांवर एक झाड कोसळलं। मुसळधार पावसानं अनेक ठिकाणी अशा घटना घडलेल्या आहे। कोंढवा परिसरात ज्योती रेस्टॉरंटच्या समोर चारचाकी वाहनावर झाड कोसळल्यानं वाहनाचं मोठं नुकसान झालंय। पुण्यामध्ये रिपब्लिकन संघटना आक्रमक झाली, तर आमदार निवास स्थानकामध्ये घुसल्यानं आक्रमक झाली। रिपब्लिकन सेनेचे प्रदेश अध्यक्ष विवेक बनसोडे हे आक्रमक झालेले आहेत। याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी चंद्रशेखर भांगे यांनी। पाहूयात। स्थानकामध्ये सध्या पाणी घुसलेलं आहे आणि माझ्या पाठीमागे तुम्ही बघू शकता की हे पुण्यातील आयबी गेस्ट हाऊस आहे, जे की रेसिडेन्स क्लबच्या अगदी समोर आहे। आणि या आयबी गेस्ट हाऊसमधील रूम नंबर 9, 10, 11 आणि 12 अशा 4 खोल्यामध्ये हे पाणी सगळं जे अवकाळी पावसाचं पाणी होतं ते पूर्णपणे आतमध्ये घुसलेलं आहे। आणि आपण पाठीमागं सुद्धा बघू शकता की काही गाड्या ज्या आहेत त्या सगळ्या पाण्याच्या तलावाचं जे स्वरूप झालेलं आहे पाण्याचं, त्या पाण्यामध्ये अडकलेले आहेत। आणि या सगळ्याचा निषेध म्हणून रिपब्लिकन संघटना जी आहे त्या संघटनेचे प्रदेश अध्यक्ष आहेत विवेकजी बनसोडे आणि त्यांचे सहकारी इथं बसून आंदोलन करत आहेत। मुळात आता आपण पाहिलं की अधिवेशन झालं, आमदारांनी हा प्रश्न ऐरणीवर आणून हा प्रश्न सोडवणं अत्यंत आवश्यक होती। की सर्वात मोठी जर गैरसोय कोणाची होत असेल तर या ठिकाणी येणाऱ्या आमदारांची होती, जजची होती, या ठिकाणी येणाऱ्या जो प्रशासकीय लेवलचा अधिकारी आहे त्याची होती, की त्या ठिकाणी दरवर्षी पाणी तुंबलं जातं। आज या ठिकाणी आम्ही जे आंदोलन करत आहोत मुळात या आंदोलन आम्ही या पाण्यामध्ये डुबून करणार होतो, जलतरण करणार होतो, परंतु हे पाणी एवढं दुर्गंधित आहे, एवढं अस्वच्छ आहे की आपण या ठिकाणी बघतात की ड्रेनेजची लाईन आहे या पाण्यामध्ये घुसल्याने प्रचंड रोगराई आणि प्रचंड आपण पाय जरी टाकला तरी आपल्या पायाला खाज उठल अशा प्रकारचं हे पाणी आहे। आणि या पाण्याची उपाययोजना कायमस्वरूपी झाली पाहिजे, हे ड्रेनेज कायमस्वरूपी दुरुस्ती केलं पाहिजे। परंतु होतं काय, महानगरपालिका आणि पुणे कॉन्टोमेंट यांचा वाद असल्यामुळं काम कोण करणार या अवस्थेत या ठिकाणी पूर्णप्रमाणे पाणी जाम होतं। आमदार निवास स्थानकामध्ये सध्या मोठ्या प्रमाणात पाणी घुसलेलं आहे। लोकशाहीसाठी मी चंद्रशेखर भांगे, पुणे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।